श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 90। अद्भुत ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत। इतक्यात त्या बालकाची आजी बाहेर आली। खरोखर ती कोणी पुण्यमूर्तीच असावी। तिला पाहताच माझ्या शरीराची आग शांत झाली। तिचे पती बापनार्य प्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते। ते मला प्रेमाने म्हणाले, बेटा, तुझे गाव कोणते? तू कुठून आलास? थोडी विश्रांती घे, जेवण कर व मग जा। मात्र हे ते हिंदी भाषेत बोलले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 35। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हा पानोपानी अद्भुत ग्रंथ आहे। काय बारीक सारीक तपशील समोर ठेवील। आज ज्या पिठापुरात बोटावर मोजता येतील इतकेच लोक हिंदी बोलू शकतात आणि 14व्या शतकात आलेल्या आगंतुकाची भाषा हिंदी असल्याने बापनाचार्य हिंदी भाषेत त्यांच्यासोबत बोलले। आणि यात अशक्य ते काय, कारण इथेच म्हटलं आहे की ते प्रसिद्ध सत्य ऋषीश्वर आहेत, जे बापनाचार्य शंबल म्हणजे तिबेट प्रांतात सुरक्षित असलेल्या सांद्र सिंधू वेदातील चित्रलिपी भाषेत देखील बोलतात। त्यांना हिंदीच काय, जगातील कोणतीही भाषा बोलता येणे सहज शक्य आहे। बापनाचार्यांची पत्नी म्हणजेच श्रीपादांच्या आजीला पाहताच या आगंतुकाच्या शरीराचा दाह शांत झाला। त्यांचं वर्णन आगंतुक पुण्यमूर्ती म्हणून करतोय। श्रीपादांचा गोतावळा फारच महिमान्वित आहे, कारण कुरोपुरात वैशाख शुद्ध दशमीला सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता यांचे जन्मदिनी त्यांचा विवाह श्री नगरेश्वर स्वामींशी निश्चित करताना पिठापुरातून सुमती महाराणी, अप्पलराज शर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी, व्यंकट सुबामांबा या तेजोरूपी विमानातून कुरोपूरला अवतरले। खूप जुनी घटना नाही ही। 14व्या शतकात तेजोरूपी म्हणजे आज आपण सुपरसॉनिक ध्वनातीत म्हणतो ती विमानं श्रीपादांच्या गोतावळ्यात होती। ही मंडळी इतकी श्रेष्ठ आहेत की यांच्या मनात उठणारे संकल्प हेच सुपरसॉनिक पद्धतीने काम करतात। यावेळचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा पिठापुरात बसून बापनाचार्य व राजमांबा दिव्य दृष्टीने पाहत होते। सुपरसॉनिक विमानं काय असतात आणि त्यांचा प्रवास कसा असतो याची अनुभूती सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांची भक्त मंडळी घेत असतात। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।